शिर्डीमध्ये सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं महाधिवेशन सुरू आहे। प्रफुल्ल पटेल बोलतात, पाहूयात। तुम्ही सगळ्या लोकांनी सोपा मार्ग स्वीकारला। दिलीपराव तुम्ही सगळे आहात त्यामध्ये। नाही पटकन नाही काँग्रेस बरोबर करा, सरकार बनवा। त्यावेळेस वाजपेयीची जी ऑफर होती की बीजेपी, शिवसेना आणि एनसीपीची सरकार इथे करा आणि दिल्लीमध्ये तुम्ही एनडीए मध्ये सामील व्हा। एनडीए मध्ये जर सामील तिथे झालो असतो आणि इथे जर आपण त्यावेळेस एनडीए मध्ये गेलो असतो तर काँग्रेस पक्षाचा त्यावेळेस म्हणजे हळूहळू पूर्ण विरामच झाला असता। पण ठीक आहे, जे झालं ते झालं। इतिहास फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही त्यावेळेसची स्थिती होती। आपण सोपा मार्ग स्वीकारला, त्यामुळे आपला पक्ष वडाच्या सावलीच्या खाली आपला पक्ष, कारण काँग्रेस मोठी होती, आपण त्याच काँग्रेसच्या हिस्सा होतो आणि काँग्रेस बरोबर आपण लढत गेलो। त्यामुळे त्या आपला पक्षाची ग्रोथ जे सावलीच्या खाली आपण वाढू शकलो नाही त्याचा पण एक परिणाम आहे। पण आता एक मोकळा श्वास घेण्याचा आपल्याला प्रसंग लाभलेला आहे, त्याचा भरपूर आपण फायदा घेतला पाहिजे, पक्ष वाढवला पाहिजे आणि या एनडीए मध्ये राहून आपण एनडीएलाही मजबूत करू आणि आपल्या पक्षालाही बळकट करू। एवढंच शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। काँग्रेसमुळे आपल्या पक्षाची वाढ झाली नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे। शिर्डीमधले ही दृश्य अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं हे महाअधिवेशन त्या ठिकाणी सुरू आहे। त्या ठिकाणाहून प्रफुल्ल पटेल बोलत होते।